नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. हे आता सकाळी सकाळी आवरून निघालेले असतात तेव्हा पृथ्वीला काहीतरी काम असतं ते सांगत असतात. तिला म्हणतात की मीटिंगसाठी लागणारे सगळे पेपर्स फाईल वगैरे घेतलंय ना. पृथ्वी म्हणतो हो सगळं घेतलंय, चहा पिऊ आणि भैया साहेब आपण लगेच निघूया. ही चर्चा चाललेली असते तेवढ्या स्वीटी सुद्धा येऊन उभी राहिलेली. श्रावणी छान तयार होऊन खाली आलेली असते. ती म्हणते अलकनंदा मॅडम आहे ना, त्यांचा फोन आला होता, फार महत्वाची मीटिंग आहे ना तुमची, मग त्यांना फार काळजी आहे तुमची. ते म्हटले कोणाला काय हवं, सरांना काय हवं नको ते बघण्यासाठी जा. पर्सनल सेक्रेटरी तर नाहीच राहिलाय ना, मग साहेबांना काही मदत वगैरे लागली तर जा. अलकनंदा मॅडमने मला पाठवलंय बघ. दाक्का इथे असती ना स्वीटी तर आजची मीटिंग चांगल्या प्रकारे तिने हाताळली असती, पण अचानक दिल्लीला जायला लागलं तर काय. आता साहेब जे बोलत असतात ना स्वीटी सोबत ते श्रावणीने ऐकलेलं असतं. श्रावणी आलेली असते, साहेब चहा पित असतात. म्हणतात श्रावणी बरं झालं तू आलीस, माझ्या आयुष्यातली राजकीय करिअर मधली सगळ्यात महत्वाची मीटिंग आहे, फार महत्वाची मीटिंग. त्यातून बाहेर पडताना तू तुझ्या हाताने ओवाळव अशी इच्छा आहे. इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. लगेच येते देवघरातून मी ताट घेऊन येते. म्हणते काय साहेब महत्वाची मीटिंग आहे ना तुमची, फार महत्वाची, तुम्हाला ओवाळणार. काय बोलायला असं साहेब, तुम्हाला ओवाळलं तर अपशुकून होईल की, तिच्या हातनं कशाला ओवाळायला लावता. साहेब म्हणतात स्वीटे काय बोलतीस आणि कुणाबद्दल बोलतीये, मुलगी माझी ती, जरा बोलताना भान ठेवा. इतकं छान वाटतं. साहेब हक्काने म्हणतात की ती माझी मुलगी आहे. थोबाड बंद केलेलं असतं साहेबांनी. अरे साहेब तुमचं पोरगीच ती, पण कसं आहे ना तीच मीटिंग आहे ज्यासाठी खूप प्रयत्न केले तुम्ही आणि आता कुठे ती पूर्ण होणार आहे. हो ना साहेब. पृथ्वी सर तीच मीटिंग आहे ना. पृथ्वी म्हणतात हो तीच आहे. ते अलकनंदा मॅडम मला मी बोलायला लागलोय ना, रिक्स घेते आणि कशाला तिला ओवाळायला लावताय, उग्गा अपशकून व्हायचं बघा. पण ना काकू म्हणते स्वीटी तोंड आवरायचं आणि लिमिट मध्ये राहायचा. बडबडतेस तुझं तरी कळतंय का, जरा ना विचार करून बोलायचा. स्वीटी कुठे बोलतोय, कोणासमोर बोलतोय, जरा विचार करायचा. नंदा मॅडम दिल्लीला गेल्या ना तेव्हापासून बजावून सांगितलंय मला की लक्ष ठेव. नंबर साहेबांना कुठलीच कमी पडू द्यायची नाही, कायम लक्ष ठेवायचं. अपशकून होत असेल तर अपशकून थांबवायचा, अपशकून घडू द्यायचा नाही. तुमची मर्जी. डील कॅन्सल, कुठे काय जातंय काय त्याचं. ही स्वीटी जरा जास्तच बोलत असते. म्हणते बाबा जाऊ दे, मला काय वाईट वगैरे वाटणार नाही, पण माझ्यामुळे तुमचं काम अडकायला नको. तुम्ही जा, मी नाही करते ऑप्शन. ओवाळील तुम्हाला. काकू ओवाळ ग. म्हणते बरोबर बोललीस, काकूला ओवाळू दे की. काकू तबक आणायला गेलेली असते देवघरामध्ये, कारण साहेबांना ओवाळायचं. मुद्दाम केलेलं असते, श्रावणीचा अपमान केलेला असतो सगळ्यांच्या समोर. अपर्णाने ताट आणलेलं असतं, ती ओवाळायला लागते. साहेब म्हणतात थांब अपर्णा, आणि फक्त श्रावणीच्याच हाताने ओवाळून घेणार. इतकं छान वाटतं. साहेब इतका विश्वास दाखवतात. गोड हसू आलेलं असतं तिच्या चेहऱ्यावर. नका अपशकून घडेल, डील कॅन्सल होईल. साहेबांनी आवाज वाढवलेला असतो, स्वीटे बासा तोंड बंद करायचं. असिस्टंट आहे, तिचे असिस्टंट बनूनच राहायचं. तिची माझी नाही बनायला जायचं. घरात मी काय करायचं हे तू मला सांगायची गरज नाही, या लिमिट मध्ये राहायचं. साहेबांनी आता लायकी दाखवून दिलेली असती स्वीटीला. अक्का जरी असती ना तरी शब्द डावलून माझ्या मुलीच्या हातानेच ओवाळून घेतलं असतं. नाही झालं तरी चालेल, पण हा इच्छाच हाताने ओवाळणार. तिच्या तोंडात चांगलीच बसलेली असते. आता गप्प बसलेली असते. आता काय तोंड उघडणार नसतं. बदनामी झाली म्हणून श्रावणी मी चिडलो होतो, पण केवळ माझं पद वाचावं यासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण टाकलं आणि एका रात्रीत लग्न करायला तयार झाली. लग्न करायला एका मिनिटात होकार दिला तर माझ्या करिअरसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतीये. हे सगळं ऐकत असतो त्याला फार छान वाटतं. पर्यंत माझ्या बायकोचा राग फक्त आणि फक्त तुझ्यावर काढत राहिलो, तुझी काहीही चूक नसताना. मला झालं होतं ग रागात, अगदी वेडा पिसा झालं होतं, पण आता नाही. आता मला चूक कळाली आणि मला कुणी काही म्हणू दे, काम हो किंवा न हो, पण तू अपशकुनी नाहीयेस हे मला कळालंय. श्रावणी खरंच माझी चूक झाली. इतके दिवस तुला ब्लेम करत राहील. इतकी खुश असते की तिचे बाबा तिला परत मिळालेले असतात. काका अपर्णा काकू एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात. इतक्या दिवसांच्या प्रेमासाठी असुसलेली आत्ता कुठे वडिलांचं प्रेम मिळालेलं असतं श्रावणीला. मला ओवाळणार फुल अँड फायनल. चल ओवाळायला सुरुवात कर. स्वतः हातात तबक घेते आणि स्वतः साहेबांना ओवाळायला लागलेली असते. बघत असते सुटीला इतका राग येत असतो, इतका राग येत असतो आणि खूप आनंदाने साहेबांचं औक्षण करत असतो. तिला आता रुद्र सुद्धा बघत असतो, अपर्णा काकू पृथ्वी काका बघत असतात. सगळ्यांना आनंद होतो, फक्त एकट्या श्रावणीला स्वीटीला वाईट वाटलेलं असतं की श्रावणी ओवाळतीये. त्याने हट्टाने ओवाळून घेतलेलंच असतं. जे होणार ते होणार, पण तू मला ओवाळायचं. इतका राग आलेला असतो, कडक इन्सल्ट झालेलं असतो अगदी. आज तुम्हाला माझ्या हाताने नाश्ता भरवायचा होता बाबा, मला फार आवडलं असतं. नंतर कशाची वाट बघते, आण पटकन तुझ्या हाताने भरवणार. असलं वातावरण एकंदरीत सगळं छान आणि आनंदाचं असतं. इंद्रनील फार टेन्शन मध्ये असतो. तेवढ्यात काय त्याला फोन येतो. काय चाललंय, कालपासून तुला फोन ट्राय करतोय आणि खुशाल माझ्याशी बोलत नाहीये, फोन उचलत नाहीये, तू का अशी वागतेस ग. माझ्या समोर असतात आणि सगळ्यांच्या समोर कसं फोन उचलो आणि काय बोलू रे तुझ्याशी मी. अचानक चक्कर आले होते ना रे मी, चक्कर येऊन खाली पडले, मग सगळं गोंधळच झाला. तर कशी आली आता, एकटीच गेले होते ना रे मी, घाबरले होते मी, इतकी घाबरले होते. काय असतं तर डॉक्टरने निदान अबॉर्शन तरी केलं असतं, पण तू नव्हता त्यामुळे अबॉर्शनलाही नाही म्हटले. या गोष्टीसाठी सानू तुम्हाला दोषी ठरवणारी काही इंद्रनीलला फार गिल्टी वाटत असतं, पण सानिकाला राग आलेलं असतो की इंद्रनीलने योग्य वेळेस मला साथ दिली. आता सानू जे इंद्रनील सोबत बोलत असते ते सगळं ऐकत असते. इंद्रनील म्हणतो सानिकाला भांडत बसण्यापेक्षा प्रॉब्लेम मधून बाहेर पडायचं मार्ग शोधू ना आपण. आई आता सगळं सानिकाचं बोलणं चोरून ऐकत असते. म्हटलेली असते काय बोलतोय तुझं, तुला ते कळतंय का, अबॉर्शन केलं नाही आणि या सगळ्या गोष्टी जर घरी कळल्या तर काय होईल, जरा अंदाज आहे का. आता इंद्रनील फार घाबरलेलं असतो. तू बाहेर पड, मी येतोच आहे. सगळं बोलणं ऐकलेलं असतं आईने. सानिका जी इंद्रनील सोबत बोलतीये ते सगळंच.
सानिकाचं काहीतरी चाललंय हा सुद्धा तिला अंदाज आलेला असतो. मित्रांना जाऊन भेटतो मी, तिथे बोलवतोय, लगेच येतो. एकदाच संपवून टाकू, कळतंय का? सानिका येतोय मी रिक्स घेतोय. पण येले फार धाडसाचं पाऊल उचललेलं असतं. त्याने फोन बंद केलेला असतो, पण आईने सगळंच काही ऐकलेलं असतं. सानिकाला असं वाटतं की कोणीच काही ऐकलं नाही, आईने सगळं ऐकलेलं असतं. पण ते सानू रडत रडत कोणाशी बोलते, कुणाला एवढा गयावया करते, हजार प्रश्न, हजार शंका आलेले असतात. काय झालं असेल नेमकी, काय चाललंय, काही आईला कळत नसतं. शुभ आता सरांकडे आलेला असतो, फाईल वगैरे दाखवलेली असते. सरांनी परत शुभला माघारी फाईल दिलेली असते. इतका प्रयत्न करत असतो, इतक्या ठिकाणी नोकरी शोधत असतो, प्रत्येक ठिकाणी नकारच मिळत असतो. खूप ठिकाणी प्रयत्न केलेले असतात, पण सगळीकडून नकारच आलेला असतो. इतका प्रयत्न करतो, इतक्या ठिकाणी फोन लावतो, पण सगळीकडून नकारच येत असतो. काहीही काम असू द्या, कोणी लागत असेल तर प्लीज सांगा. बातमी आली होती ना म्हणून मी फोन लावलाय, लागत असेल तर सांगा प्लीज. इकडे आता रुद्रने श्रावणीचा फोटो काढलेला असतो, त्या फोटोकडे बघतो, त्या फोटोचा किस घेतो. काहीच दिवस बाकी आहे लग्नाला, लवकर लग्न होणार आहे आपलं. त्याची तू माझी झाली ना की मग बघ, काहीच टेन्शन नाही. रुद्र त्या श्रावणीच्या फोटोशीच बोलत असतो, काय काय गप्पा मारत असतो. त्याला असं वाटत असतं की मी सगळं करून तिला मिळवलं. 30 दिवस शिल्लक राहिले, नाही इलाज म्हणा किंवा काही म्हणा, काम होणार. तुझ्याशी माझं लग्न झालं की मला हवं ते मिळणार. घरला विसरून जायचं श्रावणी, माझ्याशी लग्न करायचंय म्हटल्यावर त्या पोराला डोक्यातून काढून टाकायचं. कारण मला चीट केलेलं आवडत नाही. तीच नाहीये मी काय आणि कशी व्यवस्था लावली आहे त्याची. प्लीज कुठलीच नोकरी देणार नाही अशी सोय लावली आहे त्याची मी. कार्यक्रमच फिक्स केलाय रे तसा. आता बघा कुठे कुठे फिरतोय, वन बिना नोकरीचाच बसणार तो. हा रुद्र इतका विचित्र असतो की त्याने शुभूला कुठेच नोकरी मिळू नये याची सुद्धा सोय लावलेली असते. कुठे जरी त्याने नाव सांगून नोकरी मागितली की लोक लगेच त्याला नाही म्हणतात. आता सानिका आतमध्ये आलेली असते फोनवर बोलून, आणि आईच्या डोक्यात विचार चाललेले असतात, ही कुणाशी बोलत होती एवढे सिरियसनेसनी. आईला जरा शंका आलेली असते, इतकी दुखतंय, आजारी आहे, तरी फोनवर काय बोलत होती एवढी ती. आईच्या डोक्यात आता विचार सुरूच झालेले असतात. मी कॉलेजला चालली आहे, येईल मी वेळेत. काय आता खोटं बोलून चाललेली असते. आई म्हणते सानिका थांब की, सकाळीच म्हटली ना कॉलेजचा वर्ग बिर्ग काय दुपारी आहे, आता कुठे चालली एवढ्या सकाळी? काय कशाला चालली ग? सरांनी एक्स्ट्रा लेक्चर ठेवलंय ना म्हणून, तरी महत्वाचं शिकवणार आहे ना म्हणून जाते बरं कॉलेजला. सानिकाला निघालेली असते, परत उलट्यांचा त्रास सुरू होतो. आता बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात, पण खात्री नसते आईला की सानिकाचं हे नेमकी चाललंय तरी काय. उलट्या अजून पण थांबल्या नाही सानू. काल सरकारी दवाखान्यात जाऊन गोळ्या आणल्या तरी पण तुला फरक नाहीये. काय सानू? डॉक्टर बोलले होते थोडा वेळ लागेल बरा व्हायला. मध्ये गेल्यावर घेते गोळी, आता उशीर होतोय मला, प्लीज जाऊ दे बरं आई. काही गडबडीत पळतच निघालेली असते, कारण आई खूप प्रश्न विचारायला लागलेली असते. ती जी असते ती कोणाचा तरी पाठला करत असते, कोणावर तरी लक्ष ठेवून असते. इकडे आता साहेबांना स्वतःच्या हाताने नाश्ता भरवत असते. श्रावणी इतकं छान वाटतं तिला की मी माझ्या हाताने माझ्या बाबांना जेवायला भरवतीये. त्यांना सुद्धा इतकं छान वाटतं की बस. इतका राग येतो, इतकी लक्ष ठेवून असते, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. तिच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. पण तुला असे धक्के, असे हादरे बसणारे की तुझा बाप सुद्धा त्या नरकातून तुला बाहेर काढणार नाही, एवढी गॅरंटी माझी. ना काकू, पृथ्वी सगळेच नाश्त्यासाठी असतात, आणि श्रावणी स्वतः साहेबांना भरवत असते नाश्ता. बास ग आता, ओव्हर झालंय मला, बास. खाऊ पोट फुटेल ग माझं, बास. श्रावणीला बस असं म्हणतात. बाबा काय हो, का बसवली? जगातल्या प्रत्येक बापाची इच्छा असते ग, मुलीला कडेवर घ्यावं, लाड करावे, ते बोबड बोलणं ऐकावं, काऊच्या गोष्टी सांगत स्वतः हाताने जेवण भरवावं, पटलेलं निरागस तोंड ते असं पुसावं, तिला प्रेम करावं, लाड करावं, माया करावी. त्याचा खेळ बघ ना श्रावणी, तुझे ते लाड, ते प्रेम, ते रडणं, ते ओरडणं, ओढ हट्ट मी कधीच पुरवू शकलो आणि खरंच माझं नशीबच नव्हतं, हो की नाही ग? वाटत असते ना बाबाने सगळं काही करावं, सगळे काही लाड पुरवावेत, खुशी चिरावं, लाड करून घ्यावेत, हट्ट करावा, रडावं. आणि पृथ्वीला इतकं छान वाटत असतं यांच्यातलं हे प्रेम, यांच्यातलं हे नातं बघितल्यावर. होतो मी मूर्ख, सतत राग तिरस्कार एवढंच करत राहिलो, दुसरींची चुकीची शिक्षा देत राहिलो मी. आता नाही करणारे असं. तुला मुलं होतील ना, बनून त्यांचे सगळे ते लाड, त्यांचे ते सगळे हट्ट पुरवायचेत मला. आता भरवायचंय मला, तुला भरवायचं, तुझ्या बाळाला सुद्धा भरवायचं. तेव्हा माझे लाड, माझे हट्ट मी पूर्ण करून घेणार, एक बाप आणि एक आजोबा म्हणून. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. माझे लाड, माझं प्रेम, तुम्हाला काय हट्ट पुरवायचे आता सुद्धा करू शकता की. तुम्हाला हवं ते करा बाबा, वेळ नाही गेलेली अजून. लाड पुरवू शकतोय. श्रावणी आता रडते. हो बाबा, तुम्ही अजून तो बाबा होऊ शकता आणि मी सुद्धा ती श्रावणी होऊ शकते लहानगी. तुम्हाला काय लाड करायचे ते करा माझे. स्वतःच्या हाताने तुम्ही भरवा, मी खाणार आहे बाबा. स्वतःच्या हाताने श्रावणीला घास भरवत असतात. डोळ्यात पाणी आलेलं असतं की लहानपण सगळं मिस केलं मी, फक्त तिरस्कारच करत गेले. तू लग्नाला तयार झाली, पॉलिटिकल करिअर वाचणार आहे म्हणून तू अशी गोड बोलतो, असं प्लीज नको समजू. मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो एक बाप म्हणून. वाटत नाही ना मी स्वार्थीपणा करतोय? नाही बाबा, असं नाहीच वाटत आहे मला. माझ्या मनात सुद्धा नाहीये बाबा. मनापासून सगळं करतोय आणि प्रेम सुद्धा तुझ्यावर करायला लागलोय श्रावणी. एक बाप म्हणून मला फार प्रेम करावं असं वाटतंय, लाड करावेसे वाटतं, हट्ट पुरवावा असं वाटतो. जे काही सगळं मिस केलंय ते सगळं करून घ्यायचंय मला. हातून हा घास खाण्यासाठी किती असूसले ना तुम्हाला अंदाज नाहीये बाबा, शब्दात सांगताच येणार नाहीये बघा.
मी आता बाबांच्या हाताने घास खात असते, इतकं छान वाटत असतं तिला, पृथ्वी काकाला, साहेबांना, अपर्णा काकूला. एकदम छान असं वातावरण असतं. आता वाकडं तोंड करत असते आणि फार जळफळाट होत असतो तिचा. जेव्हा पहिला घास खाते तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं असतं. या क्षणासाठी तिने इतकी वर्ष वाट बघितलेली असते. असं बाबांचा हात पकडते ती. रडायला लागलेली असतात. श्रावणी सुद्धा रडत असते. आता पोटभर श्रावणीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो. इतकी प्रेमाने बघते की तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. हा क्षण बघण्यासाठी सगळेच इतके आतुरले होते. शेवटी इतक्या वर्षानंतर हा क्षण आला. शुभ एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी आलेला असतो आणि त्याची इंटरव्ह्यू छान चाललेली असते. ते सर सुद्धा चांगलं त्याच्याशी बोलत असतात. आता कदाचित पॉझिटिव्ह असा रिझल्ट मिळणार असतो. तेवढ्यात काय त्या जे साहेब असतात त्यांचा असिस्टंट येतो आणि तो म्हणतो, अरे तुम्ही शुभंकर ना, मंत्री साहेबांचे पिय, त्यांच्या मुलीबरोबरच तुम्ही दारू पिऊन ते रस्त्यावर व्हिडिओ वगैरे काढले, तुम्ही तोच ना हो. आता हा जो माणूस असतो तो शुभूला कामावर ठेवणार असतो. हा माणूस पटकन येतो आणि पचका करतो, शुभूची ओळख सांगतो. त्यामुळे जो साहेब असतो त्याचे सगळं निगेटिव्ह झालेलं असतं शुभूबद्दलचे विचार, की दारू पिऊन व्हिडिओ बनवतो तेही मंत्र्याच्या पोरीसोबत. शिक्षण मंत्र्याचे असिस्टंट आहात? अरे मला माहितीच नव्हता. खरंच आत्ता कुठे कळालंय, तुमची ओळख आत्ता पटली. तेच उठून चाललेला असतो. तो काही बोलायच्या आधी, हो नाही बोलायच्या आधी शुभू उठतो आणि लगेच रस्त्याला लागायला लागतो. कारण शुभूला माहिती आता हा नाही असंच म्हणणार आहे. चाललात तुम्ही, बसा बसा, जाण्याचं कारण नाहीये, बसा. सर असतात ते म्हणतात, जे काही घडलं तो वैयक्तिक प्रश्न झाला, माझा आणि त्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही ते माझ्यासाठी जे काम करताल ते माझ्यासाठी महत्वाचं, त्याचा आणि त्या माझा आणि त्या कामाचा संबंध राहील. तुमच्या पर्सनल आयुष्यात काय घडलंय मला काही देणं घेणं नाही आणि मला काही फरकही पडत नाही. तुला म्हणतोय बघा, तुम्हाला जॉब द्यायला मी तयार आहे. सध्या ऑफिसमध्ये एक सुद्धा जागा रिकामी नाही, एक सुद्धा जागा रिकामी नाही की ती तुम्हाला मी कामासाठी द्यावी. मोठ्या पदाची एक सुद्धा जागा शिल्लकच नाहीये. एकच जागा शिल्लक की कोणतीच आहे, ऑफिस बॉयची तेवढीच जागा रिकामी आहे. तेवढं मी तुमच्यासाठी करू शकतो. बघा, तुम्हाला जर चाललं तर ऑफिस जॉब मी नक्की देऊ शकतो. तर चालणार आहे साहेब, काम छोटं मोठं नसतं, काम हे काम असतं. प्री फायनल करण्यासाठी आमच्या बॉसला खुश करायला लागणार. शुभ म्हणतो, म्हणजे म्हणतो तुमचे साहेब कोण आहे मला जरा सांगा, मग बघतो मी. जिथे नोकरीसाठी जातो तो असतो विक्रम घाडगे पाटील. त्याच्याकडे जॉब मागण्यासाठी गेलेला असतो. याचा जरा सुद्धा अंदाज शुभूला नसतो की मी जी इंटरव्ह्यू द्यायला आलोय किंवा माझ्यावरचा जो बॉस आहे तो दुसरा तिसरा कुणी नसून विक्रम घाडगे पाटील आहे. काहीही करायला तयार आहे, कोणतंही काम सांगा, कोणतंही काम करायला तयार आहे मी. हळूहळू लक्षात येतं की ही जे माणूस आहे कुठेतरी बघितलाय, त्याच्या लक्षात येतं. आता विक्रम असं पटकन माघारी वळतो तेव्हा शुभूच्या लक्षात येतं, वा वा वा, म्हणूनच हा माणूस मला जॉब द्यायला तयार झाला. असा तोऱ्यामध्ये बसलेला असतो, खुर्चीवर असा आईतमध्ये बसतो आणि टेबलवर पाय एका पायावर म्हणजे एका पायावर दुसरा पाय टाकून असा आयटीत बसलेला असतो आणि तोऱ्याच शुभूकडे बघत असतो. शुभंकर, ही जी कंपनी आहे ना, कंपनी मालक आहे, लक्षात आलं का शुभंकर? अर्धा मालक आहे अर्धा. जर काम पाहिजे असेल तर मी काय सांगतो ना ते लक्षात ठेवायचं आणि मी सांगेन तीच काम करायला लागणार. आता विक्रम जी मजबुरी असते शुभूची, त्या मजबुरीचा फायदा घेणार असतो. त्याला माहितीये शुभूला अख्ख्या गावात कोणी काम द्यायला तयार नाहीये. आता काम माझ्याकडे मिळतंय म्हटल्यावर शुभू कोणत्याही परिस्थितीत काम करायला तयार होणार म्हणजे होणारच. पुढे ये शुभू, पुढे रे परा, पुढे ये की. पाय चेपायचे, माझे पाय चेपायचे किंवा मी जे काम सांगेन ते सगळं काम करायचं. मग तुला नोकरी मिळणार म्हणजे मिळणार. नोकरीत लगेच पक्का करतो, परमनंट रे, फक्त माझे पाय चेपून द्यायचे. आवाज वाढवतो विक्रम, हे शुभ्या आवाज वाढवायचा नाही या. पॉश भारी आउट हाऊस मधनं रस्त्यावर फेकला ना, अगदी रस्त्यावरच फेकला ना तुला, तरी तुझा मास जिरला नाही काय रे शुभ्या. सगळं कारस्थान जे काही करतोय ना हे सगळं सगळं तुझं आहे. मला चांगलंच माहिती की तू सगळं घडवून आणलं, तू सगळं केलं, मला चांगलंच माहिती रे. माहितीये का रे, कुठं केलं, कवा केलं, कसं केलं, बरोबर ओळखलं. सगळं तर मीच घडवलंय रे. इतका राग आलेला असतो, इतका राग, असं वाटतं याला बसवावी एक. पण आता शुभ पीए नसतो साहेबांचा, त्यामुळे तो काहीच करू शकत नसतो. त्याला अगदी मजबुरी असते. जे काही बोलतोय ना हा विक्रम, तो फक्त राग आलेला असतो पण सगळं सहन करत असतो. आलाय ना शुभू, कंट्रोल करायचा, कंट्रोल कंट्रोल. अजिबात राग व्यक्त करायचा नाही शुभू. विक्रम घाडगे पाटलाच्या समोर उभा आहे ना हे विसरायचं नाही या. राग कंट्रोलच करता आला पाहिजे. लायकी आहे तू, लायकी घे शुभ्या. हात टाकतो विक्रम घाडगे पाटलावर. शुभ्या लायकी नाही या. आता हा विक्रम मुद्दाम त्याला चिडवत असतो की जेणेकरून याला राग येणार आणि तो माझ्या अंगावर हात टाकणार. मग हा जेलमध्ये जाणार, याच्या बापासारखा तिथे खडी फोडणार. बरोबर विक्रमने प्लॅन केलेला असतो पण शुभू स्वतःला फार कंट्रोल करत असतो. त्याला चांगलंच माहिती असतं मी साहेबांच्याकडे काम करत नाही, त्यामुळे माझ्याकडे कुठलीच पॉवर राहिलेली नाहीये. सगळ्या गोष्टींचा बदला घेणार म्हणजे घेणार. ए शुभू, त्या विश्वंभरसाठी काय 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 नाही केलं तू? हा, सगळेच उद्योग करून बसला ना त्या दिवशी. आणि काय केलं त्या विश्वंभरने? लाथळून दिला, लाथळून. जरा तरी विचार केला का तुझा? केलं, रक्ताचं पाणी केलं, नालायक शिक्षण मंत्र्याचं जीव तोडून काम केलं आणि शेवटी तुझ्या पदरात काय आलं? काहीच नाही. बरोबर आहे की नाही रे? शिक्षण मंत्र्याने रस्त्यावर जागा दिली. शुभूने मागचा पुढचा विचार केलेला नसतो, कारण विक्रम मुद्दाम विश्वांबर साहेबांच्या बद्दल
काही घाणेरडं बोलत सुटलेलं असतो, नको नको ते आरोप करत असतो. शुभू सगळ्या मर्यादा सोडून देतो आणि डायरेक्ट आता गचंड पकडलेलं असतं विक्रमचं. शुभू तू काय करतोय, तुला कळतंय का? बाबांच्या बद्दल एक जरी शब्द बोलला ना, केबिन मध्ये जित्ता गाडी ना जित्ता. विक्रम तुला जिवंत ठेवणार नाही. माझे साहेब माझ्यासाठी देव आहेत आणि त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकणार नाही. वर तुझ्यासारख्या माणसाकडे नोकरी करायची वेळ आलेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे ना विक्रम, शुभू कधीच ही स्वतःवर वेळ येऊ देणार नाही आणि तुझ्याकडे तर कधीच काम करणार नाही. विक्रम तुझी नोकरी तुझ्याकडेच ठेव, तुझ्याकडे मी काम कधीच करणार नाही. आता रूम मध्ये आलेली असते आणि रूम मध्ये आलेली असते, इतकी आनंदी असते ती, इतकी आनंदी असते, काय करू आणि काय नाही. श्रावणीला काहीच कळत नसतं, तिला प्रमाणाच्या बाहेर आनंद झालेला असतो. आई आणि बाबांचा जो फोटो लावलेला असतो त्यावरून ती प्रेमाने असा हात फिरवते आणि आता इतकं छान वाटतं तिला की माझ्या बाबांना मी स्वतः जेवण भरवलं आणि बाबांनी सुद्धा त्यांच्या हाताने मला जेवण भरवलं. बाबांच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी आसुसलेले होते ना, ते आज सगळं त्यांनी देण्याचा प्रयत्न. तो दिवस आलाय आई, बाबांनी मला भरभरून प्रेम केलं, माझे लाड केले, सगळं काही मला जे हवं होतं ते बाबांनी दिलं. त्या मनाने मुलगी म्हणून स्वीकार केला. आई तुला मी काय सांगू, मला इतका आनंद होतोय. श्रावणी आता त्या फोटोकडे बघून, आई या नावाकडे बघून सगळं बोलत असते, आनंद व्यक्त करत असते. काय काय बोलले, काय काय लाड केले, घास भरवला, हे कर ते कर, सगळं काही सांगत असते. इतका आनंद झालाय की मी शब्दात सांगू शकत नाही, खरं सांगते. सगळ्यात महत्वाचं मला फार आठवण येते, या आनंदाच्या क्षणी तू माझ्याजवळ असायला पाहिजे होती. म्हणजे हा आनंदाचा क्षण शुभूला सांगू का, त्याला खूप आनंद होईल. शुभ आता इकडे विक्रमशी भांडण करून आलेला असतो आणि चहा पित असतो एक रिलॅक्स होण्यासाठी. काय श्रावणीने फोन लावलेला असतो शुभूला. फोनकडे आधी बघतो की श्रावणीचा फोन उचलू की नको, त्याला टेन्शन आलेलं असतं. फायनली तो फोन उचलतोच. कुठे आहेस, काय करतोय? खूप आनंदाची गोष्ट सांगायची शुभू, तू समोर असायला हवं होता. तुला सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय ना रे आनंद. मला इतका आनंद झालाय, मला बोलताच येत नाही तुझ्याशी, इतका आनंद झालाय शुभू. तुला झालाय ना शुभ आनंद? शुभ एकही शब्द बोलत नाही. श्रावणीच्या लक्षात येतं, अरे बापरे मी हे काय केलं, मी शुभूला का फोन लावला. सगळं नातं संपलंय, आम्हीच संपून आले स्वतः आणि मी का त्याला फोन लावला. सॉरी बरं का, मला इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात मला काही सुचलंच नाही आणि तुला फोन लागला, खरंच सॉरी. त्याच्या भरात चुकून फोन लावला, खरंच सॉरी. असं नाही करणार, सॉरी. तुला मी ऑकवर्ड फील होईल असं नाही वागणार, सॉरी. तुला त्रास देणार शुभू मी. आता डोळ्यात पाणी असतं, विचार करत तिथे चहा पीत बसलेलं असतो. तेवढ्यात काय हवालदार त्याच्या समोर येतो आणि पोलीस चौकीत यायला लागणार आमच्या बरोबर. ऑर्डर आली की तुम्हाला बोलवलंय. काय झालंय काय नाही तिथे गेल्यावरच कळ. तुला जबरदस्तीने पोलिसांनी चालवलेलं असतं, का कशासाठी काही एक माहित नसतं, फक्त घेऊन जायचं एवढंच डोक्यात असतं. शुभला ते सांगतच नाही. रुद्राने ऑर्डर सोडलेली असते की आत्ताच्या आत्ता याला घेऊन जायचं. बघू आता शुभूला पोलीस का अरेस्ट करून घेऊन जात आहे हे उद्याच्या भागात. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.